हॅलो ब्युटिफुल सोल्स, मी शलाका केळकर. दिवाळी चालू होते आहे, त्यानिमित्ताने मी तुम्हाला काही छान रेमेडीज शेअर करणार आहे. पूर्ण घराची साफसफाई करून झाल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये खडे मीठ आणि पिवळी मोहरी असं एका बाउलमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे, किंवा तुम्ही घरामध्ये थोडंसं प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडलं तरी हरकत नाही. आज शिंपडल्यानंतर उद्या सकाळी झाडून ते झाडून घेतलं तरी चालणार आहे. असं सलग 5 दिवस तुम्हाला करायचं आहे. ते करून झाल्यानंतर तुम्ही पूर्ण घरामध्ये खूप छान असा धूप लावायचा आहे. परदेशात राहणाऱ्या माझ्यासारख्या लोकांनी चंदनाच्या तेलाचा दिवा लावला तरी उत्तम, कारण आपण धूप करू शकत नाही. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यानंतर तांदूळाची पेस्ट, हळद आणि केशर असं गंगाजलमध्ये मिक्स करून त्यापासून तुम्हाला एक छानसं स्वस्तिक दरवाजावर काढायचं आहे. उद्या धनत्रयोदशी, त्यानिमित्ताने लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे उद्या कोणतंही स्टील, ॲल्युमिनियम, काच किंवा प्लॅस्टिक अशा कोणत्याही मटेरियलच्या किंवा मेटलच्या वस्तू तुम्ही विकत घ्यायच्या नाही आहेत. उद्या खास करून तुम्ही खरेदी करणार असाल तर फक्त मीठ, वेगवेगळ्या तुम्ही धान्य, धने, गोल्ड, सिल्वर किंवा मोरपंख, मोराचं पीस तुम्ही खरेदी करू शकता. तसंच या दिवसामध्ये लक्ष्मी मंत्र, विष्णू मंत्र आणि गायत्री मंत्रचा जप जास्तीत जास्त वेळा करा. जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर निदान यूट्यूबवर ऐका. मला माहीत आहे यातल्या अनेक गोष्टी आधीपासूनच अनेक जणांना माहीत असेल, पण ही माहिती त्यांच्यासाठी ज्यांना माहीत नव्हतं. आयुष्यात काहीतरी वेगळं कमवायचं असेल तर वेगळं करायची सुद्धा तयारी ठेवा. बाजूला तुम्हाला आत्ता भरपूर सारी पानं पडलेली दिसत असतील, कारण इथे आत्ता फॉल सीझन सुरू आहे. मी आता फिनलँडसारख्या अतिशय सुंदर देशामध्ये उभी आहे. जर तुम्हाला फिनलँडबद्दल, न्यूमरोलॉजीबद्दल, टॅरो रिडिंगबद्दल, ग्राफोलॉजीबद्दल, लाईफस्टाईल टिप्स अँड ट्रिक्सबद्दल अजून जाणून घ्यायला आवडणार असेल तर माझ्या लाईफस्टाईल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटसुद्धा करा. थँक्यू सो मच.